चंद्रपूर लोकसभेमध्ये काँग्रेसला भरघोस मतदान मिळाले आणि काँग्रेसचे खासदार प्रतिभा धानोरकर हे 2,60,000 मतांनी निवडून आले. त्याचाच परिणाम जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून आता विधानसभा मागण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी तसे वरच्या पातळीवर प्रयत्नही देखील सुरू केले आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेजी आहे. सुभाष भाऊ, काय सांगाल? आता घटक पक्षाकडूनही मागण्या केली जातात विधानसभेसाठी. नाही, प्रत्येकाला आपापल्या पक्षाच्या तर्फे जागा मागण्याचा किंवा निवडून लढण्याचा अधिकार आहे. शेवटी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जेव्हा एकत्रित बसेल तेव्हाच याचा गोष्टी सगळ्याचा विचार होईल. परंतु आम्ही जे श्रेष्ठीसमोर जे आमचा अहवाल दिलेला आहे त्यामध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मतदान किती, BJPला मतदान किती, 2019मध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला मतदान किती, BJPला मतदान किती, आणि जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, या सगळ्या गोष्टीचा आम्ही गोषवारा दिलेला आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तर त्या दृष्टीने आणि जे काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार काँग्रेस पक्ष हा सगळीकडे सगळ्यापेक्षा वरचढ आहे. आणि नैसर्गिकदृष्ट्या 2009 पासून जेव्हा आम्ही डिलिमिटेशन झालं, म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना झाली, त्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये बल्हारशा विधानसभा मतदारसंघ वेगळा झाला, लोकसभा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली वेगळा झाला. तर तेव्हापासून 2009 पासून 2009, 2014, 2019 या तिन्ही सलग निवडणुकीमध्ये या 6च्या 6 जागा काँग्रेस पक्षाने लढवल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिकरित्या सुद्धा काँग्रेसचा अधिकार आहे आणि विदर्भामध्ये काँग्रेस पक्ष हा फार मजबूतीने जागा लढवेल. आणि यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकार मुख्यमंत्री बनवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचा फार मोठा सहभाग राहील असं मी आपल्याला सांगू इच्छितो. म्हणजे आपण चंद्रपूर जे विधानसभा आहे त्यामध्ये 6ही जागेवर आपण निवडणूक लढवणार आहे. नक्कीच. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील 4 आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील 2 या 6च्या 6 जागेवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे. एकीकडे राष्ट्रवादीने शरद पवार गट आणि दुसरीकडे उभाटा गट यांच्याकडून 3-3 विधानसभा मागण्यात आल्या. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी 3 मागावं की 6 मागावं, त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा. परंतु आमच्या श्रेष्ठी जेव्हा काही वाटाघाटी करतील, आणि तुम्ही जर कोणी जर बघितलं असेल की ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की 6च्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये जो काँग्रेस पक्षाचं काम आहे, काँग्रेस पक्षाचं जे काही जसं आपण म्हणतो जिल्हा परिषद आहे, नगरपंचायती आहे, नगरपालिका आहे, सोसायट्या आहे, या सगळ्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष तिन्ही निवडणुकीमध्ये फार फार मोठ्या फरकानं पुढे आहे. त्यामुळे कोणीही जरी विचार केला आणि कोणतंही जरी थर्मामीटर किंवा मीटर लावलं तरी या जागा काँग्रेसलाच मिळतील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि काँग्रेस पक्ष एकही जागा सोडणार नाही असं पण मला विश्वास आहे. तर आपण बघितलं, काँग्रेस पक्ष एकही जागा सोडणार नाही असा विश्वास जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केला आहे. निलेश दहाड, TV9 मराठी, राजुरा, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.